भारताचे नंदनवन समजल्या जाणाऱ्या काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यामध्ये 26 भारतीय नागरिकांचा मृत्यू झालेला आहे आणि या हल्ल्यामध्ये खरं तर अनेक जीव बचावलेले देखील आहे। यातील काही पर्यटक जे नाशिकचे होते ते आता नाशिकला परतलेले आहे। आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। खरं तर मखमलाबाद परिसरातील मानकर, फडोळ आणि दराडे हे कुटुंबीय होते। आपण त्यांच्या भावना नेमक्या जाणून घेणार आहोत का काश्मीरमध्ये दादा तुम्ही कधी गेला होतात आणि काय म्हणजे खरं तर दैव बलवत्तर म्हणून तुम्ही वाचलेले आहे, काय नेमका प्रसंग होता? आम्ही 18 लोक रवाना झालो होतो 18 तारखेला काश्मीरला। तर जम्मूला पोचल्यानंतर तिकडनं जम्मू टू बाय रोडचा रोड आहे, तो हायवे NH हायवे आहे, एकच हायवे तो। तिथं लँडस्कॅपिंग झालं। त्यानंतर ते लँडस्कॅपिंग झाल्यामुळं आम्हाला आर्मीवाल्यांनी अडवलं तिथं की पुढं जाता येणार नाही तुम्हाला, 2 ते 3 दिवस रस्ता बंद राहणार। मग आम्ही निर्णय घेतला की कटराला थांबू म्हटलं। मग कटराला थांबवलं तर आर्मीवाले म्हणे कटराची बुकिंग लागेल तुम्हाला तरच तुम्हाला कटराला जाता येईल। मग आम्ही 1 तास तिथंच थांबलो, कटराच्या हॉटेलची बुकिंग केली, आर्मीवाल्यांना दाखवली, मग त्यांनी आम्हाला रवाना केलं कटराला। मग कटराला आम्ही ठरवलं कटराला थांबायचं। त्यानंतर परत आम्ही आमचा एक एजंट होता पुढे गेलेला, तो म्हणे एक दुसरा रोड चालू केलेला आहे श्रीनगरला येण्यासाठी, दुसरा एक टुरिस्टसाठी रोड चालू केलेला आहे। मग त्या रोडने आम्ही परत कटराचं कॅन्सल केलं आणि त्या रोडने जायचं ठरवलं। त्या रोडने बराच पुढे गेल्यानंतर संध्याकाळी 7, 7:30, 8 वाजले होते। परत एकदा लँडस्कॅपिंग त्या पण रोडला झाली तिथं आम्हाला आर्मीवाल्यांनी गाड्या अडवल्या आणि गाडी आल्यानंतर आम्हाला म्हणे पूर्ण स्नोफॉल झालेला आहे, रस्ता बंद आहे, तुम्हाला इथंच झोपावं लागेल। आम्ही ती रात्र पूर्ण टेम्पो टॉवरमध्ये आम्ही काढली, लहान मुलं वगैरे। ती रात्र तर खूप भयंकर होती। ती रात्र टेम्पो टॉवर काढल्यामुळे आम्ही वाचलो, नाही तर कदाचित आम्ही पण पहलगामला होतो त्या दिवशी, दुसऱ्या दिवशी असा विषय, त्यामुळे वाचलो आम्ही। खरं तर आनंदाच्या आठवणी घेण्यासाठी तुम्ही काश्मीरला गेलेले होतात, मात्र कटू आठवणी घेऊन आलेल्या होता, काय नेमका अनुभव होता? अनुभव तर खूप भयंकर होता, कारण की आम्ही सगळे एन्जॉय करायसाठी गेलेलो होतो, पण मग असं काय होईल असं कोणाच्या मनामध्ये पण नव्हतं। हे असं आम्ही पहिलाच स्पॉट होता आमचा पहलगाम, तो स्किप झाल्यामुळे आम्ही गुलमर्गला गेलो। त्याच दिवशी आम्हाला दुपारनंतर 4 नंतर अशी बातमी कानावरती पडली की असं असं झालं आहे। तर आम्ही एकदम अक्षरशः सर्व हादरून गेलेलो होतो की दैव म्हणजे आमचं चांगलं की आम्ही तिथे गेलेलो नाही आणि आम्ही गुलमर्गला गेलो, स्किप झाल्यामुळं ते स्पॉट वाचलो आम्ही। दुसऱ्या राज्यात होते, मात्र काय तुमचा अनुभव आला तिथं, तुम्हाला कोणाची मदत मिळाली, कोण मदतीसाठी धावून आलं? ॲक्च्युली आपली इंडियन आर्मीला मी खरंच सॅल्यूट करतो, पावला आम्हाला आधार देत होते की जागा सेफ आहे। पण वातावरण असं झालं होतं की प्रत्येक टुरिस्टला प्रत्येक आर्मीने सांभाळणं शक्य नव्हतं। त्यामुळे पण आम्ही शिंदे साहेबांचे आभार मानतो की त्यांनी आमची इकडे सोय करून आम्हाला सुखरूप घरी पोहोचवलं। एकनाथ शिंदेने काय मदत केली नेमकी तुमची? ते खरंच आज आमचे लाडके भाऊ ठरले आहेत। त्यांनी आज आमची एवढी व्यवस्था केली नसती तर आज किती दिवसात आम्ही आज इथे घरी पोहोचलो असतो आम्हाला पण नाही माहिती। खरंच त्यांचे खूप मनापासून आभार आम्ही मानतो। खरं तर कटू आठवणी यांच्या या काश्मीरच्या ट्रिपमध्ये आहे। अजून आपल्यासोबत काही पर्यटक आहे। दादा काय सांगणार? खरं तर चांगल्या आठवणी घेऊन जाण्यासाठी तुम्ही तिथे गेलेला होता, मात्र अनुभव वेगळा आलेला आहे, काय भावना आहे या सगळ्या संदर्भात? ॲक्च्युली आम्ही एन्जॉय म्हणून आम्ही काश्मीरला गेलेलो, पण आता ही जी घटना घडलेली ती हादरून टाकणारी घटना आहे पहलगाममधली। तर मग ती घटना घडल्यानंतर असं वाटलं का आता काय करावं पुढे, आणि अशा इतक्या खतरनाक म्हणजे इतक्या वाईट भावना आता मनात येत होत्या त्या स्पॉटला। पण मग सर्वांना सांभाळून आणि धीर देऊन आम्ही इथपर्यंत सुखरूप पोचलेलो आहे। आणि तिथल्या लोकांसाठी मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो, आणि ते बिचारे निष्पाप जेवढे 28 जण मेलेले त्या घरच्यांसाठी मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो। आणि म्हणजे असा अनुभव परत कोणाला येऊ नये। आणि इथून पुढं म्हणजे असं समजा का फिरण्यासाठी काश्मीर आता हा बॅड स्पॉट झालेला आहे असं माझ्या मते। खरं तर लहान मुलं देखील आपल्यासोबत आहे। बेटा तू गेला होता फिरायला, काय माहिती आहे का तुला काय झालं तिथं आणि काय अनुभव होता तुझा? हो, जेव्हा मी तिथं पोचलेलो, जेव्हा आम्ही गुलमर्गवरून आलो तेव्हा ही घटना ऐकलेली आम्ही खूप घाबरलेलो होतो। आम्ही रूमच्या पण बाहेर नाही निघालेलो आणि रूममध्येच थांबलो। लहान मुलं होते सोबत, काय नेमक्या भावना आल्या? खरं तर एन्जॉय करण्यासाठी गेले, मात्र लहान मुलांची जबाबदारीने हे सगळी घटना ऐकल्यानंतर ज्यावेळेस तुम्हाला कळलं का असा हल्ला झालेला आहे, यामध्ये भारतीय नागरिक मेलेले होते, काय पहिली भावना होती तुमची? पहिले तर लहान मुलं सोबत असल्यामुळे आम्ही खूप घाबरलो सगळे।
आणि मेन म्हणजे जेव्हा ही घटना घडली तेव्हा आम्ही पेहलगामला ही घटना घडली तेव्हा आम्ही गुलमर्गमध्ये होतो. आणि जेव्हा आम्ही समजलं आमचं फिरून झाल्यानंतर आम्ही बसमध्ये ट्रॅव्हल करीत होतो. म्हणजे बसमधून म्हणजे गुलमर्गपासूनचा आमचा हॉटेलपर्यंतचा प्रवास खूप अवघड होता. खूप घाबरलेलो होतो. कुठून काय होईल हे सांगता पण येत नव्हतं. काश्मीर बघण्यासाठी गेले, मात्र काश्मीर बघता आलं नाही तुम्हाला. पुढच्या वेळेस आता जाणार का? आता हा हल्ला झालेला आहे त्याच्यामुळं नाही, आता घाबरून गेलेलो आहे. आता तर नाही जाऊ शकत, कारण की पुलवामा नंतर हा दुसरा अटॅक झालेला आहे आणि तो पण टुरिस्टवर केलेला आहे त्यांनी. आधी केला होता तर आधी त्यांच्यात होत होतं, पण टुरिस्टवर त्यांनी पहिला अटॅक केलेला आहे हा. त्याच्यामुळे टुरिस्ट तर सगळे घाबरून गेलेले. आता तर मला तर नाही वाटत कोणी जाईल म्हणून तिथे. खरं तर हे सगळे जे पर्यटक आपण पाहतोय हे सुखरूप जरी नाशिकला परतलेले असले तरी मात्र कटू आठवणी या काश्मीरमधून ते घेऊन आलेले. खरं तर भेदरलेल्या अवस्थेत ते सध्या आहे, कारण त्यांचं दैव बलवत्तर म्हणून ते सध्या वाचलेले आहे. अशी परत कोणावर वेळ येऊ नये अशीच प्रार्थना त्यांची आता देवाकडे आहे. महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.